हे महान महान पुरुष, त्यांची ही महान काठी आणि ही गाडी. नमस्कार मंडळी, मी यश आणि तुमचं स्वागत आहे ट्रेल्स विथ यशमध्ये. आजचा व्लॉग एकदम असा अनप्लॅन्ड असणार आहे. मी सकाळीच माझ्या एका फ्रेंडला रँडमली कॉल केला आणि तो पण रेडी झाला यायला. तर आज आपण तामिनी घाटात जाणार आहोत. तामिनीची अनप्लॅन्ड राईड झाली आमची आणि एक अनप्लॅन्ड ट्रेक झाला. तर बघूया कशी होती आजची अनप्लॅन्ड राईड आणि अनप्लॅन्ड ट्रेक. गुड मॉर्निंग गाईज, हॅलो, वेलकम टू द ब्लॉग. आम्ही आलो आहे तिथे, आलोय जस्ट तामिनी घाटाच्या इथे. आता एका ठिकाणी जाणार आहे आम्ही ट्रेकला. लवकरच सांगू, ते रिव्हील करू आम्ही. आता आम्ही इथं जरा खायला थांबलो, जरा पेटपूजा. जरा जास्त उशीर झाला कोणाला तरी. ते जरा मग भूक पण लागली आता. हे शेट उशीर उठलेत. हो, तरी झाला एक 1.5 तास उशीर झालाय. बघू आता पुढे. ठीक आहे, आता कंटिन्यू करा. आम्ही खाऊन घेतो, तुम्ही पण या खायला. हॅलो गाईस, तर या ठिकाणी आम्ही आता पोचलोय आमच्या आज जिथं ट्रेक करायला आलतो. असं काय प्लॅन नव्हता केला, अनप्लॅन्डच झालंय सगळं. अनप्लॅन्ड असं क्विक. एक मॉर्निंग मध्ये असं एक फोन आला यशचा मला. अचानक मी सकाळी उठलो, म्हणलं लगेच आम्ही आलोय. मी म्हणलं आता घरी बसून कंटाळ येतोय, जरा जाऊन येऊ, जरा चक्कर मारून येऊ म्हणलं. हो, भाऊ पण लगेच उठले. मग आम्ही ठरवलं, गाडी घेतली, आलोय. लोकेशन आम्ही आता आलोय तसं मुळशी, हे तामिनी घाटात कैलासगड आहे. तर बघू आता ट्रेक चालू करायचंय. आता जस्ट पोहोचलोय आम्ही. 9:15 झालेत. ऊन पण आता आलंय तसं बऱ्यापैकी वर. आता ऊन लागेल म्हणजे चालू होईल. तर बघू, स्टार्ट करतोय आम्ही ट्रेक. लेट्स गो. तर गाईस, कैलासगडला जाताना आता असं आम्ही या रूटनी इथनं असं वर जाणार आहे. तुम्हाला दाखवतच राहू, बघत राहा. आमचे भाऊ चालायला आज सुरू केले त्यांनी, मस्त जोरात चाललेत. आलोच चालत, चला. गाईस, या ठिकाणी आम्ही असं अर्ध्यावर पोहोचलोय. तर गाईज, आता आम्ही स्टार्ट केलंय ट्रेक आणि आता एक टप्पा पार केलाय. म्हणजे आता एवढं पण नाही आम्ही चढलो, थोडंसंच चढले, पण आता म्हणता येईल. हां, तेवढं आम्ही आलोय. आणि आमच्या मागे तुम्ही व्ह्यू बघूच शकता. मस्त असं डॅमचा व्ह्यू दिसतोय, पाणी छान वाटतं असं बघायला. समर मध्ये आलोय असं एकदम म्हणजे नेचर छान आहे एकदम, म्हणजे एकदम नॅचरल. लोक म्हणतात की उन्हाळ्यात असं प्रेफर नाही करावं, पण माझं तरी असं पर्सनल ओपिनियन आहे की उन्हाळ्यात ट्रेक छान होतात, कारण गर्दी पण नसते, पावसाळी बेडकं पण नाही येत, म्हणजे बिनकारण गर्दी तेच करतात. आणि त्यात असं छान वाटतं आणि क्लिअर दिसतात जरा डोंगर रांगा वगैरे, सगळं छान वाटतं. जर करणारच असतात उन्हाळ्यात ट्रेक तर सकाळी प्रेफर करा फक्त, किंवा नाईट ट्रेक करा, एक्सपिरियन्स असताल तर. गाईड वगैरे सोबत नाही, एवढं नाही मी. चला आता पुढं जायचं थोडंच. हा ट्रेक तसा इझी आहे, छोटाच दिसतोय, आम्ही दाखवत राहूच. चला तोपर्यंत लेट्स गो. बाकी तसं हार्ड नाही वाटत आहे काय मला हा ट्रेक एवढा आत्ता, कारण जस्ट आम्ही चढायला पण सुरुवात आत्ताच केली ती आणि हा पहिला टप्पा लगेच आला पण आहे. आणि असं डॅमचा व्ह्यू बघून वाव, छान वाटतंय ना एकदम. चला
तुम्हाला दाखवत राहतो आता पुढचं. गाईस आता या ठिकाणी बघू शकता किल्ला दिसायला तर हा इथंच पोचायचा आहे आम्हाला, पण आता इथून असं खालून जाऊन अशा रूटने आम्ही असं मागून तिकडं वरती पोहोचणार वाटतं. आमचे लीडर मस्त उत्साहित लीड करतात ट्रेल आमचा आज. काय 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 अजिबात कळत नाही की स्टार्टिंग पॉईंट कुठून आहे. हा ते एक्झॅक्टली कळतच नाही. ते बोर्ड दिलाय त्यांनी किल्ले कैलासगडकडे, पण ऍक्च्युली ते कळून येत नाही तो ट्रेल कुठून स्टार्ट होतोय. ऍक्च्युली बोर्ड आहे ना तिथूनच आपल्याला वर येऊ. बरोबर त्याच्या ऑपोजिट साइडने चढायचंय. Arrow जसं मार्क केला मार्क केला तिथून वर आपल्याला. हो बरोबर. चला आमचे लीडर मस्त आज लीड करतात आम्हाला. आम्ही आता पोहोचू लवकरच वर. चलो. तर गाईज आम्ही इकडनं असं साईड बाय साईडने इथं आलो आहोत. इथं विश्रांती करतो या झाडाखाली. कारण एवढं अख्ख्या ह्याच्यात एवढीच एक सावली मिळाली आम्हाला. जरासं पाणी पिलो थोडं आम्ही, कारण घसा पूर्ण कोरडा पडलेला. खूप ऊन आहे. काय एवढंच जायचंय. ते दिसताना आम्हाला असं जवळच दिसतंय, पण ते आता ऍक्च्युअल मध्ये जरा असं फिरून फिरून जातो ना आपण, त्याच्यामुळे ते वेळ लागतो पोहोचायला. आणि दिसत नाही, असं कळून येत नाही की असं म्हणजे कसं आहे वाट कशी आहे आपल्या लक्षात येत नाही. खालून जर येत असेल तर खूप कन्फ्युजिंग आहे. खालून तर कळतच नाही कुठून स्टार्ट करायचा ट्रेक. तर इथून रोड वगैरे आपण बघू शकतो. इथून तर काहीच कळणार, आपल्याला एक आयडिया पण येणार नाही की नक्की ह्याचा जायचा मार्ग कुठून आहे. तर गाईस आम्ही आता ऑलमोस्ट पोहोचलेलो. 90% ट्रेक कम्प्लीट झाला आमच्या मागे आता एवढंच राहिलंय वर पोहोचू. आता खूप असं एक्झॉस्टेड फील होत होतं. ऊन सावली पकडून झाड जरा अशी झाडाची सावली पकडून बसलोय आम्ही. पाणी नाही पिणार, कारण पाणी पिलं की असं एकतर पोट तरी दुखल, नाही तर असं उलटी आले तरी होईल, म्हणून अशा वेळेस पाणी नाही. आता वरती जागा आहे जरा छान, तिकडं आम्ही खाणं पण करू आमचं जेवण म्हणजे काय असं प्रॉपर चपाती भाजी नाही खाणार आम्ही. हलकं ड्राय फ्रुट्स आणि बिस्किट्स वगैरे जे आणले तेच खाणार आहे. किल्ला तसं छान आहे असं बघण्यासारखं. म्हणजे हा डॅम व्ह्यू जो दिसतो ना खाली, आता इथून दिसतोय का नाही माहित नाही, पण हा जे डॅम व्ह्यू आहे हा एक छान आहे. आणि वरती एक महादेवांचं मंदिर आहे ते एक छान आहे. आणि गडावर असं पाण्याचे टाके वगैरे पण आहेत. तिथं आम्हाला जागे जागे असे पावसाळ्यात जे असे धबधबे चालू होतात, वॉटरफॉल वगैरे असे जे वाहत असतं पाणी, त्याचे ट्रेल्स वगैरे दिसतात. पण त्यांनी आता ट्रेकला येताना काय होतं की कन्फ्युजन होतं कधी कधी रूटमध्ये. प्रॉपर असं उन्हाळ्यात येत असेल तर असं प्रॉपर बघून यायला लागतं. आणि त्यात उन्हाळ्यात ट्रेकिंग करताना अजून एक लक्ष द्यायचं की स्नेक्स वगैरे तरी नाहीत ना आपल्या आसपास. असं जोरात पाय आपटत जायचं, कारण कसं होतं की साप आता जमिनीच्या बाहेर येत असतात उन्हाळ्यामध्ये, कारण त्यांना काय असं खायला प्यायला मिळत नाही. बरोबर. ते हंटिंग सीझन चालू होतं त्यांचं, म्हणून ते असं स्नेक्स पासून पण जरा वाचून चाललं पाहिजे आपण. आणि स्वतःला शक्यतो जास्तीत जास्त कव्हर करूनच, शूज वगैरे पाय वगैरे कव्हरच पाहिजे. कॅप वगैरे वेअर करा. ORS वगैरे जर इफ निडेड कॅरी करत जा. ग्लुकोज वगैरे. आणि असे फुल स्लीव्स वगैरे, टॅन प्रोटेक्शन पण होते ह्यानी. आणि मेन रिझन फुल स्लीव्स घालण्याचं हे की असे जे आमच्या मागे तुम्ही बघू शकता ना, असे जे झाडी वगैरे जे आहेत ना, त्यांनी कट्स वगैरे लागू शकतात. कधी त्यांनी असं इन्फेक्शन होऊ शकतं. असे बघू शकता काटे वगैरे लागल्यावर इन्फेक्शन वगैरे होऊ शकतं. तर मग घातलेलं बेटर आहे कधी पण. म्हणजे फक्त असं उन्हाळ्यातच नाही, एव्हरी टाइम असे फुल स्लीव्स वेअर केलेच पाहिजेत आपण हाताला वगैरे, जेणेकरून जखम वगैरे काय होणार नाही. हात बीत सेफ राहतील. कट्स वगैरे एकदम नाही. टॅनचं तर एक रिझन आहेच, काळा हात पडतो ते बघायला चुकीचं वाटतं. चालेल, तर तुम्हाला वरती एकदा परत आता डायरेक्ट आम्ही तुम्हाला वरतीच भेटू जाऊन. तर गाईज आम्ही आता फायनली किल्ल्यावरती पोहोचलेलो आहोत. तर आम्ही इथून आलो आहोत. आम्ही असं कडनं आलो आहे. दिसायला रूट आहे ना तसा खूप असा इझी वाटत होता आम्हाला, पण
असं अख्खं असं गोल 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 फिरत असं घाटाघाट रोड आहे चालायला. हो. तो ट्रेक रूट आम्ही असं करत करत वर आलोय. असं इझी होता, हार्ड नाही गेला आम्हाला. फक्त ते उन्हामुळं जरा असं थोडंफार एक्झॉस्टेड फील झालं तर मध्ये. सावलीत थोडी रेस्ट घेतली, थोडं पाणी पिलं, परत वर आलो. आता आमच्या इथं ह्या साईडला आपला भगवा ध्वज आहे, छान वाटतंय बघून. आणि आता इथे लेफ्ट साईडला महादेवांचं मंदिर आहे, शिव मंदिरकडे. आता आम्ही तिथेच जाणार आहे, तर चला जाऊया तिकडे. गाईस फायनली आम्ही आता इथं महादेवांच्या मंदिरापाशी पोचलेलो आहोत. दर्शन घेऊया, तुम्ही पण दर्शन घ्या. तर गाईस आता आम्ही या ठिकाणी मंदिराच्या मागची साईड आहे. मागच्या साईडला मस्त सावली गारवा आहे, मस्त चिल करत बसलोय. जरा बिस्किट्स वगैरे खातोय, ड्रायफ्रुट्स खाऊन झाले आमच्या. आता बिस्किट खात बसलोय आम्ही. हा जो कचरा आहे तो आम्ही या बॅगमध्ये परत कॅरी करणार आहे. तुम्ही पण आता अशा ठिकाणी येत असताल तर कचरा करू नका, कारण जागा खूप चांगली आहेत. महाराजांची शक्यतो प्लॅस्टिक्स वगैरे घेऊन नका येऊ. वॉटर बॉटल्स प्लॅस्टिकचे कॅरी नका करू. आणि जरी घेऊन येत असताल तर कचरा साफ करा. आणि जर तुम्हाला दिसत असेल की खूप कचरा आहे तर शक्यतो खाली आणा. साफ ठेवा आपले किल्ले महाराजांचे. छान आहे, कारण ही देण आहे आपल्याला महाराजांची, आपण जपली पाहिजे ती. तर तेवढंच, बाकी काय नाही. किल्ला हा तसा स्वच्छ आहे, कचरा जास्त नाही आहे किल्ल्यावर. आणि हा एकदम असा ऑफबीट म्हणू शकतो हा ट्रेक, कारण असा विकेंडला आलोय आम्ही, पण इथं गर्दी काहीच नाही. आम्ही इथं दोघं आहे आणि इथं फक्त आता 4 लोक दिसल्यात आत्ताशी आम्हाला. मोजून एक 6 जण आहोत आम्ही. अख्ख्या टोटल किल्ल्यावर आम्ही 6 जण आहे. खूप छान वाटतंय असं. तर गाईज आता या ठिकाणी आमचं दर्शन पण मस्त झालं महादेवांचं. खाऊन पिऊन जरा पोट पण आम्ही शांत केलं, भूक लागली, याला पण खूप भूक लागलेली मगासपासून. आता आम्ही एक्सप्लोअर करतोय जरा किल्ला. इथं काय फक्त असं स्ट्रेट किल्ल्यावर पोचलो. राईट साईडला भगवा ध्वज होता आपला, आणि लेफ्ट साईडला स्ट्रेट चालत आलं की महादेवांच्या मंदिरापाशी येतो. आणि मध्ये थोडेफार किल्ल्याचे अवशेष दिसत, म्हणजे असे दगडी वगैरे असं पडलेलं बांधकाम दिसतं. आणि असं एक इथून आता एक रूट चाललाय, तिथं गुहेकडे असे पाठी आहे इथे. पाटी आहे. आता आम्ही बघतो जाऊन तिकडे काय आहे, तुम्हाला पण दाखवतो. आम्ही आता या पॉइंट पासून खाली आलोय. आता इथे एक बोर्ड दिसतोय, एरो दाखवतोय. हा पाण्याच्या टाकीकडे जातो रोड. आता बघू आता पाण्याची टाकी आपण. रोड जरा असा ऑफ बीट आहे हा. इथं प्रोटेक्शन साठी सपोर्ट घेऊन आपण जाऊ शकतो पुढे. बघू चला आता. तुम्हाला डायरेक्ट तिकडेच घेऊन दाखवतो, कारण कॅमेरा पकडून चालणं अवघड होईल जरा, म्हणून लेट्स गो. तर गाईज हा थोडा असा टफ पॅच आहे. टफ म्हणजे अशी जमीन थोडी कमी आहे. ह्या सपोर्टला ह्या ज्या दोऱ्या आहेत ना, त्याला पकडून उतरायला लागतं. ओमकार आता वरतीच थांबले, त्याला जरा अवघड वाटत होतं, म्हणून आता मीच इथं बघून येतोय. चला मी तुम्हाला पाण्याच्या टाकी दाखवतो. मस्त वाटते जागा. अख्ख्या किल्ला एवढा एकच असा टफ पॅच होता. बाकी तसं इझी आहे, रूट पण मस्त आहे. छान वाटतं असे ट्रेक करायला. बघू शकता गुफा, कदाचित त्यांना हीच रेफर करायची असेल. मी बी ही गुफागत स्ट्रक्चर छान वाटतंय, फुल पीसफुल. ही पाण्याची टाकी, तिथे लिहिलं पण पिण्याचे पाणी.
परत जायला सुरू केले ह्या दोरीच्या सपोर्टने. आता मी जाईल परत. तसं जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल प्रायर ट्रेकिंगचा असं तर हा पॅच तुम्हाला एवढा हार्ड नाही वाटणार, बट बिगिनर असेल तर नक्कीच हार्ड वाटेल. ओमकार तसा आता बिगिनर नाहीये, बट त्याला अशी हाईटची थोडी भीती आहे. कारण नाही बघू शकता याचं स्टीप आहे हा, आणि त्याच्या शूजला पण ग्रिप नाही आहे जरा. हे असं एवढं पण हार्ड नाही आहे हा पॅच, इझी आहे. आणि ती जागा अशी छान वाटते, एकदम शांत आहे, मस्त आहे. इथून खाली येते टाकी. चला आता आम्ही उतरायला सुरुवात करणार आहे. मी कसं उतरू तेच बघ कसं उतरू. ओमकार आला या ठिकाणी. काठीची गरज संपल्यावर काठी फेकून देतात त्यावेळी, पण ही काठी फेकणार नाही. या काठीने खूप मला मदत केली, तो मी इथंच राहून जाणार आहे. त्यांनी काय म्हणणार आहे? एक समाधान, काय काठीचं एक काय प्रतीक आहे की मला खूप म्हणजे मदत एक झाली आहे या काठीमुळे उतरताना. हे बघा, हीच ती काठी जिने ओमकारला मदत केली. आम्ही बरोबर ह्या बोर्डच्या इथं जी क्रश सँड आहे त्याच्यात रोवून ठेवलेली आहे. हे महान पुरुष, त्यांची ही महान काठी आणि ही गाडी बांधणार आहे तिथे, स्मारक बांधतील. स्मारक बांधणार आहे काठी. ओमकारच येऊन बांधेल स्मारक स्वतः. दगडी वगैरे गोळा केली आहेत, स्वतः येऊन बांधणार तो स्मारक त्या काठीसाठी. आता तिथेच ते बोर्डाच्या बाजूला थोडंसं एक छोटं काठीसाठी नाईस तिथे काठीची सोय करणार आहे, जेणेकरून खूप मदत होईल अशा लोकांची का. चांगले तर चला, तर ही गाडी आमची. आता वाजले आहेत घड्याळात 1:30. आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. तर हाच होता आमचा आजचा व्लॉग. ट्रेक पण खूप मस्त गेला आमचा. सगळं असं ओव्हर अनएक्सपेक्टेड घडलं. हा फक्त एवढं झालं की उन्हात केल्यामुळं एक्झॉस्टेड फील झालं, बट काय नाही बाकी. पण छान वाटलं. हां, छान होता ट्रेक. आता थोडंफार पाणी पिऊ आम्ही, तोंड पूर्ण कोरडं पडलं आमचं, आणि निघू. तर गाईज, आता या ठिकाणी आमचा ट्रेक तर कम्प्लीट झाला, पण आता ऑन द वे आम्ही मुळशीतनंच चाललो होतो. मग येता येता आम्हाला एक छान स्पॉट भेटला, मुळशी डॅमची बॅकवॉटर आय गेस. नाव नाही एक्झॅक्ट लक्षात आहे मला, पण बघू शकता आमच्या मागे तामिनी घाटातनं हा दिसतो. हां, तामिनी घाटातनं जाताना ही जागा छान आहे. ऊन खूप आहे, पण ठीक आहे, आता शांत आहे जागा, ही मस्त छान वाटतंय. तर गाईस, आता आम्ही निघतो या ठिकाणावरून. पण खरं तर इथनं हलू वाटत नाही आहे, पण आता घरी पण जायचंच आहे म्हणल्यावर आता निघतो आम्ही या ठिकाणापासून. खूप छान आहे हा लेक, पण जर येत असाल कधी असा प्लॅन केला, अनप्लॅन्ड सुचत नसेल तर इथं येऊ शकता. चांगली जागा आहे. फक्त असं पीक उन्हात येऊ नका, कारण एक्झॉस्टेड फील होऊ शकतं कदाचित. आम्ही इथं ट्रेक करून आलो आहे म्हणून आम्हाला काय असं एवढं फरक नाही पडत आहे. आणि काय बोल वाटतंय तुम्हाला? काय नाही, असंच भाऊंचं चॅनल नवीन आहे तर प्रतिसाद द्या त्यांना. डू सपोर्ट गाईस, आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. अशा कंटेंट बघण्यासाठी सबस्क्राईब करा. मी तर आता फिरतच असतो. मी तसंही आधी फिरत होतो, आता म्हणलं असं विचार आला व्लॉगिंग चालू करू, जेणेकरून म्हणजे लोकांना पण अजून आयडियाज येत जातील, मिळत जातील. अजून ट्रेकिंग स्टोरीज वगैरे असे वगैरे कसे काय किस्से असतात, म्हणजे तो शेअर करेल एक. तर त्यासाठी बस एवढंच. आणि मजा करायची असेच विकेंड. मस्त फिरत जा. आता विकेंड पण संपत चाललाय आमचा, पण ठीक आहे, पुढचा विकेंड परत फिरायचं. ते आहेच मोटिवेशन.
डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.